नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आज देखील आपण एक भटकंतीला निघालो आहोत। एक सुंदर प्रवास म्हणता येईल। पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, पावसाळा मुसळधार पाऊस पडतोय आणि जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, या उक्तीप्रमाणे सगळीकडे पाणीच पाणी झालंय। आणि ह्या दिवसात निसर्ग एक वेगळं रूप धारण करतो। निसर्गामध्ये अनेक आपल्याला कायापालट पाहायला मिळतात आणि निसर्ग सुंदर हिरवाईने नटलेला प्रदेश म्हणू शकतो। तर अशाच एका रम्य सकाळी आता आपण प्रवासाला निघालो आहोत। आपल्यासोबत आपले मित्र आहेत, त्यांची ओळख तुम्हाला करून देईनच, पण आता आपला प्रवास असणार आहे मालगुण ते निरुळ, म्हणजे पावसच्या बाजूला निरुळ गाव आहे। साधारण एक 50 किलोमीटर अंतर आहे। तर तिथे आपण एका विशेष कारणास्तव जातोय, तर ते नंतर तुम्हाला मी कारण सांगेनच, पण आता एक सुंदर प्रवासाची आपण मजा घेऊया। तर या बाजूला आहेत गिरीश सर आणि मागे आहे प्रथमेश, ज्याला आम्ही लाडाने, प्रेमाने, आपुलकीने पत्तू म्हणतो। बिचारा एकटाच बसलाय मागे। तर असो, आता आपण येऊन पोचलो आहोत तर ते वारे पॉइंटला। समोर दिसतोय हा वारे बीच आहे आणि याच्या पुढचा बीच आहे तो आरे बीच आहे। पण त्याला म्हणताना आरे वारे बीच म्हणतात, पण दोन्ही बीच हे वेगवेगळे आहेत। चला, प्रवास सुरू आहे। जेवढं काही दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तोपर्यंत हे जे दृश्य आहे तर त्याची मजा घ्या। हा आरेवारे पॉइंट आहे। इथल्या बऱ्याच रील्स, शॉर्ट्स तुम्हाला पाहायला मिळत असतील। समुद्राचं रौद्र भीषण रूप तुम्हाला पाहता येत असेल, कारण पावसाळा सुरू झाला की समुद्र हा पूर्णपणे खवळलेला असतो। लाटांचा वेग, लाटांची उंची यामध्ये कमालीचं वाढ झालेली असते। पण हे जे नजारे आहेत तर ते खरंच जे बघण्यात सुख आहे ते कशातच नाही। थोडंसं पुढे आलं अरे वारे पॉइंटच्या की ते उजव्या बाजूला झिपलाईन आहे। महाराष्ट्रातली समुद्रावरून जाणारी ही पहिली झिपलाईन आहे। देवगडला देखील आहे आणि इथे आरे बीचला देखील आहे। अनेक रील्सच्या माध्यमातून तुम्ही हे स्पॉट पाहत आलात असाल। तुम्हाला बघता येतील की हा बघा, हा जो ब्रिज आहे आरे गावातील ब्रिज आहे आणि इथे खाडी आणि बाजूला समुद्र। तेव्हा ना मे महिन्यात म्हणजे साधारण 8:30 वाजले जाता, तर इथे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळाल्या असत्या। पण आता जुलै महिना सुरू आहे त्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे। तर थोडा पावसाला सुरुवात झालेली आहे। रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय, एक सर लागून गेली आणि थोडा थोडा पाऊस पडतोय। आता आपण काळबादेवीमध्ये येऊन पोहोचलो आहोत, त्यानंतर कासरवेली लागेल, नंतर शिरगाव, नंतर रत्नागिरी। तर रत्नागिरीच्या पुढे पावस रोडला आपण जाणार आहोत, त्यानंतर मग डाव्या बाजूला वळणार आहोत। तुम्हाला दाखवेनच मी। तर आता आपण परटवणीमध्ये आलो आहोत। वरती रोड गेला तो नेवळीच्या दिशेने गेला किंवा हातकंब्याच्या दिशेने गेला, हा किल्ल्याच्या दिशेने गेला आणि सरळ हा सिटीमध्ये गेला। तर आता आपण रत्नागिरीत येऊन पोहोचलो आहोत। रत्नागिरीतील आठवडा बाजार हा हे ठिकाण आहे। इथूनच आता आपल्याला वरच्या बाजूने जायचंय। इथून जयस्तंभावरून उजवीकडे वळून थेट पावस रोडला आपल्याला जायचंय। हा संपूर्ण आठवडा बाजार एरिया आहे। ते डाव्या बाजूला मोबाईल्स शॉपी आहेत, मोबाईल्सचे दुकान आहेत। आठवडा बाजार म्हणजे मुंबई पुणे या ठिकाणी जाणाऱ्या ज्या लक्झरी बसेस आहेत तर ह्याच ठिकाणी थांबतात। आणि शनिवारचा आठवडा बाजार देखील भरतो, त्याचं स्वरूप मोठं असतं।
आता सकाळची वेळ आहे त्यामुळे एवढी गर्दी नाही आहे, पण जसं जसं वेळ सरत जाईल तसतशी वाहनांची माणसांची गर्दी वाढत जाईल. डाव्या बाजूला रामआळी, तर जयस्तंभ एरिया आहे आणि इथून आपल्याला उजवीकडे जायचं आहे. डाव्या बाजूने जी वाहनं येत आहेत तर ती वरून म्हणजे रेल्वे स्टेशन वगैरे तिथून येत आहेत आणि खाली आठवडा बाजार. आणि हा जो सरळ रस्ता गेला तर तो पावसकडे गेलाय, पुढे पूर्णगड गावकडे राजापूरला देखील हा रस्ता जातो. याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. तर भाटेमध्ये येऊन पोचलो आहोत आणि आता भाटे ब्रिज वरून आता आपण जाणार आहोत. भाटे ब्रिज ही समोरच मांडवी बीच आहे आणि हा आहे भाटे पूल. तर पावसच्या दिशेने आपण जातोय. पावस रोड आहे हा आणि थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला डावीकडे वळायचं आहे. तर वांगणी प्रसिद्ध जो बीच आहे तर तो उजव्या बाजूला आहे, ते बोर्ड पण आहे वांगणी. हा जो रस्ता गेलाय तो थेट वांगणीकडे गेलाय आणि हा सरळ पावसच्या दिशेने गेलाय. तर मुख्य पावस रोड मधून आपण जो कोळंबे फाटा आहे तिथून सरळ डावीकडे आलोय आणि सरळ जातोय. इथून एक रस्ता आहे, म्हणजे निरुळला दोन बाजूने जाता येतं. एक पावसच्या दिशेने देखील जाता येतं आणि त्या कोळंबे फाट्यावरून आत होऊन मग उजवीकडे वळायचंय, तिथून देखील जाता येतं. तर आपण कोळंबे फाट्यावरून खाली आलो तर निरोळ 6 किलोमीटर गाव दाखवतोय आणि निरोळकडे जाणारा हा रस्ता आहे. दुतर्फा झाडी आणि त्यामधून जाणारा हा रस्ता. रस्ता तसा अरुंदच आहे, वळणाचा आहे. जाताना फक्त आपल्याला सावकाश जावं लागणार आहे. फक्त कमानीचा निसर्गाचं रूप आपल्याला इथे पाहायला मिळतंय. निसर्गाने जणू हिरवी चादरच पांघरून घेतली आहे असाच आपल्याला भास होतो. कारण पावसाळ्यातलं एक वेगळं म्हणजे कायापालट झालेलं रूप आपल्या दृष्टीस पडलं ना की खरंच नेत्राशे सुखावतात आपले. आणि ते आहे मांडवकर वाडी. तर निरुळ गाव इथून 3 किलोमीटर पुढे आहे आणि एका फाट्यावर येऊन आम्ही थांबलो आहोत. तर एक मित्र येतोय आपल्याला जॉईन होणार आहे, त्याला घेऊन आपण पुढे जायचं. आपण जातोय सांब मंदिरात. निरोळच्या सुंदर असं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. त्याचा मुख्य व्हिडिओ जो मेन व्हिडिओ आहे तर तो आपल्या सुंदर मजो कोकण या चॅनलवर येईल. पण हा तुर्तासा प्रवास आपण या चॅनलवर शूट करतोय. तर आपला एक मित्र आपल्याला इथे जॉईन झालाय जो निरोळ गावात राहतो. हा बघा तो ऋतिक भाई. तर ऋतिकचं गाव आहे आणि आपण आता पुढे जातोय. हे किती किलोमीटर आहे इथून? 2 किलोमीटर. ऋतिकने बाईक इथे पार्क केले आणि आपल्यासोबत जॉईन झालाय तो. इथून आता आपण पुढे 4 मिळून जाणार आहोत. आम्ही पहिले होतो 3 आणि हा आला 4. तर हा जो रस्ता दिसतोय वरून आलेला तो पावस मार्गे रस्ता येतो आणि या बाजूला आपल्याला खाली जायचंय. जो आपण मागे जो रस्ता आहे तर तिथून आलो. सरळ किती किलोमीटर होती का आता? असेल एक अर्धा किलोमीटर असेल. इथून अर्धा किलोमीटर. तर इथे जे पिंपळाचं झाड आहे आणि बाजूला वडाचं देखील आहे तर इथे
निरुळ गावचा शिमगोत्सव साजरा होतो असं आत्ताच ऋतिकने सांगितलंय. इथे सहाण देखील आहे आणि तिथे स्टेज देखील आहे. इथे वड पिंपळ एकत्र आहेत. थोडंसं पुढे आलं की आणखीन 2 रस्ते जातात, एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला. आणि इथे लिहिलेलं आहे साम मंदिर. डाव्या बाजूचा जो रस्ता आहे तर त्या दिशेने आपल्याला जायचं आहे. वरती कुठे गेला तो ऋतिक? चांदोरला जातो. हा ओके, चांदोर. आपण आपल्या डेस्टिनेशनला आलो आहोत. कार इथे पार्क केलेली आहे, तेवढी जागा नाही आहे पण एक थोडीशी बाजूला रस्त्याच्या बाजूला लावले कार. आणि यानंतर मग हे अशा स्टेअर्स चालू होतात. आणि समोरच आहे साम मंदिर निरुळ. तर निरुळ गावातील साम मंदिरात आपण आलेलो आहोत. आणि इथे मंदिराच्या बाहेर दीपमाळा आहे, त्या बाजूला एक दीपमाळा आहे आणि मंदिर आहे. तर मंदिराच्या आतमध्ये अगदी शिवलिंगासमोर इथे नंदी आहे आणि कासव आहे. आणि हे इथे शिवलिंग श्रीदेव साम. तर या बाजूला देवीची मूर्ती आहे. आणि या बाजूला गणपती बाप्पा. आणि हे मंदिराच्या आतमधलं असं ही रचना आहे किंवा स्ट्रक्चर आहे. आणि गाभाऱ्याच्या वरच्या बाजूलाच ही मोठी अशी शिला आहे, पाषाण आहे. खूप छान मंदिर आहे. कधी आलात तर नक्की व्हिजिट करा. आणि पतूने पुन्हा एकदा पराक्रम केलाय. क्रॅब ते कुठे भेटली तुला ही? तिकडेच. हो, क्रॅब पकडलाय. तर मंदिर परिसरात असे खेकडे वगैरे असतात. पतूने पकडलाय आणि त्याला आता सोडून देणार आहे तो. पकडा पकडा, अजिबात पकडू नका. छानपैकी निरुळ गावात आपण आलो होतो आणि सांब मंदिरात आलो. सांब देवाचं दर्शन घेतलं आणि आजूबाजूचा परिसर फिरलो. खूप छान वाटलं. मुख्य व्हिडिओ आपल्या सुंदर माझं कोकण या चॅनलवर येईलच, पण इथे थोडे शॉर्ट्स मी घेतले तर ते तुमच्यासमोर आहेतच. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. आणि हे निसर्गरम्य ठिकाण आहे. रत्नागिरीपासून साधारण 24 किलोमीटर अंतरावर आहे आणि आपल्या गणपतीपुळे मालगुणपासून साधारण एक 50 किलोमीटर अंतरावर आहे. आणि सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण निरुळ गावातील साम मंदिर. इथे नदी आहे, नदीच्या काठी बसलेलं हे पवित्र स्थान आहे. नक्की एकदा व्हिजिट करा. तर आता आपण इथून निघतोय निरुळ गावातून, साम मंदिरापासून निघतोय. आणि आपल्यासोबत आले होते गिरीश सर, तिकडे नमस्कार करतायत, आपण इकडे आहोत. आणि इथे ऋतिक आहे जो निरुळ गावचाच आहे आणि त्याने विशेषतः हे जे ठिकाण आहे किंवा जे मंदिर आहे ते सुचवलं होतं. आणि गेल्या वर्षीपासून आमचं चाललं होतं मागे पुढे होत. शेवटी यंदा मुहूर्त सापडला आणि आम्ही आलो. आणि इथे आहे प्रथमेश, ज्याला आम्ही लाडाने प्रेमाने आपुलकीने पत्तू म्हणतो. तर असे आम्ही 4 जण मिळून आलो होतो. तर चला आता तुमचा तात्पुरता निरोप घेतो आणि घरी प्रस्थान करतो.